श्री स्वामी समर्थ. आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमेची तिथीची सुरुवात ही 6 ऑक्टोबर 2025 सोमवारी दुपारी 12:23 होणार आहे आणि या पौर्णिमा तिथीची समाप्ती 7 ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी 9:17 होणार आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती 6 ऑक्टोबरला असणार आहे. कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत खास महत्त्वाची पौर्णिमा असते. या दिवशी आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती एक चिन्ह काढायचं आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीला आपल्याला आवर्जून एक वस्तू अर्पण करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये आपण जर काही वस्तू ठेवल्या तर निश्चितपणे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. कोणत्या वस्तू आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवायच्या आहेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी लक्ष्मीपूजन असेही म्हणतात. या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा हा दिवस मानला जातो. हा एकमेव असा दिवस आहे की जेव्हा चंद्र हा सर्व 16 कलांसह चमकतो. या दिवशी उपवास करणाऱ्याला आणि नियम पाळणाऱ्यांना जीवनामध्ये आर्थिक आणि भौतिक लाभ मिळत असतात. विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाते. धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते आणि कोण कोण जागे आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते. चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यात मसालेदार दूध ठेवले जाते. त्यामध्ये चंद्राची किरणे पडतात. त्यानंतर हे दूध प्रसाद म्हणून घेतले जाते. लक्ष्मी ही प्रकाश, सौंदर्य, नशीब आणि संपत्तीची देवी आहे. यश मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा केली जात असली तरी सुद्धा ती कामामध्ये उदासीन असलेल्या आणि केवळ संपत्तीचा हव्यास असलेल्या व्यक्तीजवळ कधीही राहत नाही. लोककथेनुसार एक राजा आर्थिक संकटात असताना त्या कठीण काळात त्याच्या राणीने उपवास व रात्री जागरण केले. लक्ष्मीची पूजा केली. या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्याला ऐश्वर्य आणि समृद्धी दिली. अशी ही कोजागिरी पौर्णिमा अत्यंत खास मानली जाते आणि या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे कुबेर, इंद्रदेव यांची सुद्धा पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घराचा जो उंबरठा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. उंबरठा जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा असतो. घरामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा ही उंबरठ्यामधूनच येत असते. त्यामुळे आपल्या वास्तूचा जो उंबरठा आहे तर तो विशेष मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला हा उंबरठा स्वच्छ करायचा आहे. उंबरट्याला हळदीचे लेपन करायचं आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्यामध्ये आपण थोडंसं गुलाबजल सुद्धा टाकू शकतो आणि याचं लेपन आपल्याला उंबरट्याला करायचं आहे. उंबरट्यावरती आपल्याला अशी काही सकारात्मक चिन्हे सुद्धा या दिवशी काढायची आहेत. उंबरट्यावरती आपण लक्ष्मीची पावले काढू शकतो. त्याचप्रमाणे स्वस्तिक हे चिन्ह सुद्धा काढू शकतो. लक्ष्मीची पावले जर आपण काढली तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते. स्वस्तिक चिन्ह हे अत्यंत पवित्र आणि मांगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, गणेश अशा अनेक देवतांचे वास्तव्य असते आणि स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. त्याचप्रमाणे शांती, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक चिन्ह आहे. त्यामुळे स्वस्तिक चिन्ह सुद्धा आपल्याला काढायचं आहे. रांगोळीच्या साहाय्याने आपण स्वस्तिक चिन्ह काढू शकतो किंवा लक्ष्मीची पावले काढू शकतो. त्याचप्रमाणे मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला ओल्या हळदीने किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आपल्याला उंबरट्याची त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाची पूजा सुद्धा करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते, नकारात्मकता नष्ट होत असते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण रात्री माता लक्ष्मीची पूजा सुद्धा करत असतो आणि माता लक्ष्मीची पूजा करताना आवर्जून आपल्याला खिरीचा नैवेद्य हा लक्ष्मीला दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे लाल रंगाचे फूल हे माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. तसेच आपण या दिवशी अत्यंत साधा आणि सोपा असा कवड्यांचा उपाय सुद्धा करू शकतो. आपल्याकडे जर कायम पैशाची कमतरता राहत असेल, आर्थिक समस्या असतील, कष्टाने कमावलेला पैसा आपल्या हातामध्ये टिकत नसेल तर कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर या पूजेमध्ये आपल्याला 5 किंवा 7 कवड्या ठेवायच्या आहेत. आपल्याकडे जर कवड्या नसतील तर या दिवशी आपण पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी करू शकतो. पिवळ्या कवड्या जरी मिळाल्या नाहीत तरी पांढऱ्या कवड्या आपण खरेदी करू शकतो आणि या पूजेमध्ये या कवड्या ठेवू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये या कवड्या बांधून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. किंवा आपण या कवड्या देवघरामध्ये ठेवू शकतो आणि देवघरामध्ये आपण या कवड्यांची
दररोज नित्यनेमाने पूजासुद्धा करू शकतो. कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. त्यामुळे कवड्यांची पूजासुद्धा जर आपण या कोजागिरीच्या रात्री केली तर आपल्याला निश्चितपणे याचे शुभफळ प्राप्त होत असते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो. तसेच या दिवसाचा जो चंद्रप्रकाश आहे तर तो सर्वात जास्त असतो. कारण या दिवशी चंद्र जो आहे तर तो पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होत असतो. म्हणूनच या दिवशी आपल्याला चंद्राच्या किरणांमध्ये दूध ठेवायचं आहे, तसेच खीरसुद्धा ठेवायची आहे. असे म्हटले जाते की कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेल्या दुधाचे किंवा खिरीचे सेवन केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. हे दूध त्वचेच्या आजारासाठी सुद्धा लाभदायक असते. त्याचप्रमाणे डोळ्याच्या आजाराने त्रस्त असलेल्यांना सुद्धा या दुधाचा फायदा होतो. त्यामुळे आपण दूध, खीर ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर जपमाळ असेल, श्रीयंत्र असेल किंवा इतर काही वस्तू असतील ज्या आपण धार्मिक विधीमध्ये वापरतो, पूजेमध्ये वापरतो, तर या वस्तूसुद्धा आपण एक पाट मांडून त्या पाटावरती लाल कापड अंथरून त्यावरती ठेवू शकतो. चंद्रप्रकाशामध्ये आपण या वस्तू ठेवल्यामुळे या वस्तूंची ऊर्जा वाढते. त्यामुळे आपल्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल, जपमाळ असेल किंवा श्रीयंत्र असेल तर आपण ते निश्चितपणे कोजागिरीच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकतो. आपल्या घरामध्ये चंद्रप्रकाश आला तर घरातील कलह, वादविवाद नष्ट होत असतात. त्यामुळे खिडकीतून किंवा दारातून जर घरामध्ये चंद्रप्रकाश येत असेल तरी त्या रात्री आपल्याला काय करायचं आहे, चंद्रप्रकाश येण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा जो आहे तर तो उघडा ठेवायचा आहे. तसेच आपण स्वतःसुद्धा 10 ते 15 मिनटं चंद्रप्रकाशामध्ये बसायचे आहे. यामुळे आपल्याला सुद्धा याचे लाभ होत असतात. त्याचप्रमाणे आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा मजबूत होत असतो.